नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर काल 31 डिसेंबर रोजी खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने खर्डा येथील जातेगाव फाटा परिसरात कडक नाकाबंदी करण्यात आली। खर्डा हे 3 जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले महत्त्वाचे गाव असल्याने मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असते। संभाव्य गैरप्रकार, अपघात तसेच बेकायदेशीर हालचालींना आळा घालण्याच्या उद्देशाने ही प्रतिबंधात्मक कारवाई राबवण्यात आली। ही नाकाबंदी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। या दरम्यान ये जा करणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली। मद्यप्राशन करून वाहन चालवणारे, विनापरवाना वाहन चालकेस तसेच आवश्यक कागदपत्रे नसलेल्या वाहनांवर विशेष लक्ष देण्यात आले। संशयास्पद व्यक्ती आणि वाहनांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात आली। खर्डा परिसर हा अहमदनगरसह शेजारील जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने अवैध वाहतूक, चोरी, दरोड्यासारख्या प्रकारांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने ही नाकाबंदी अत्यंत महत्त्वाची ठरली। पोलिसांच्या या कडक उपाययोजनेमुळे परिसरात शांतता आणि सुनिश्चिततेची भावना निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केलेले आहे। नववर्षाच्या निमित्ताने अशा प्रकारच्या नाकाबंद्या व गस्त पुढील काळातही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। न्यूज एक्सप्रेससाठी खर्डावरून धनसिंग साळुंखे यांची बातमी।